बरं, तुमचं आडनाव आहे राघवन. राघवन. तुम्ही कुठले मराठी? आम्ही साऊथचे मराठी. म्हणजे हा काय किस्सा आहे? नाही नाही, म्हणजे मी आहे करतो तमिळ. हा. हो, माझे वडील तमिळ आहेत, माझी आई कर्नाटकातली, कन्नडा आहे. हम्म. पण मी महाराष्ट्राचा आहे. आई वडील साऊथचे आहेत, तुम्ही मराठी नाटक हो करताय हो हो. आणि हिंदीमध्ये काम करताय. हिंदीमध्ये काम करतायत आणि गुजराती रंगभूमीवर सुद्धा नाटक केली आहेत. तर त्यामुळे असं वी कॅन से सुमित राघवन इज अ पॅन इंडिया ऍक्टर. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. पण नाही, पण इथे मी एक क्लिअर करू इच्छितो की राघवन आहे ना, हे माझं आडनाव नाही आहे. राघवन हे माझ्या वडिलांचं नाव आहे. हा. कारण आमच्या ह्याच्यात आडनाव नसतं. हा. वडिलांचं नाव हे माझं आडनाव. पण माझी मुलं किंवा चिन्मयी जे ना, ते राघवन नाही लावत, ते सुमित लावतात. हा. चिन्मयी सुमित, नीरज सुमित, दिया सुमित. आता बरेच जण काय करतात ना, चिन्मयी सुमित राघवन करतात. अरे नाही रे बाबा. किंवा चिन्मयी राघवन करतात. अरे नाही, मग आडनाव काय तुमचं? आडनाव नाहीच आहे. वडिलांचं नाव हे आडनाव. ओके. मग तुमच्या म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव होतं ते? वडिलांचं नाव, त्यांचं नाव रमणन होतं. हा. त्यामुळे राघवन रमणन. हा, रमणन राघवन करायचे बाबा. हा. आडनाव नाही. आज हे क्लिअर झालं. हे क्लिअर झालेलं आहे. लोकांनी लक्षात ठेवा. जर चिन्मयी राघवन म्हणालात तर आम्ही लक्ष देणार नाही. चिन्मयी सुमितलाच ओ मिळेल. मला एक अजून एक अशी गोष्ट विचारायची की यू आर टू गुड अँकर. तुम्ही खूप चांगला अँकर पण आहात. आणि कसा काळ होता, म्हणजे एक अशी वेळ आली होती की जेव्हा आशाबाईंचा या ठिकाणी सत्कार होता आणि त्यावेळेला तुम्ही अँकर होता. तो आपल्या लोकमतचाच कार्यक्रम होता. हो हो, माहिती मला. सो काय आठवण आहे त्यावेळेच्या? अरे म्हणजे एकतर मला चांगलं आठवतं की मला फोन आला की आशाताईंना तूच हवा आहेस अँकर म्हणून. की म्हणजे अरे नाही, ते काय झालं, ते म्हणाले की अरे तो मुलगा आहे ना, तो त्या साराभाई मधला. कोण? तो सुमित राव. हां हां, त्यालाच बोलवा. तर म्हणजे साराबाईची ख्याती आशाताईंपर्यंत पोहोचली होती आणि आशाताईंच्या घरी जाऊन मी जेव्हा त्यांना भेटलो, कार्यक्रमाच्या आधी म्हटलं त्यांना भेटावं. आपले श्रीकांत बोजेवर पण होते आणि तर ते फार, म्हणजे मला इतकी मजा आली. ते इतकं त्यांनी कौतुक केलं माझं की मला फार भारी वाटलं की अशा त्यांनी लक्षात ठेवून तो मुलगा त्याला बोलवा. तर हा बहुमान आहे रे माझा की आशा भोसलेंनी मला बोलवलं लक्षात ठेवून. आणि स्टेजवर सुद्धा जेव्हा त्यांनी असा हात दिला त्यांचा धरायला आणि ते मागे उभा मंगेश गायला, बाप रे बाप, तो माझ्यासाठी, म्हणजे ह्या दोन बहिणींची, हे जे काय संगीतातल्या सरस्वती, काय म्हणजे त्याला शब्दच नाही. एक लता दीदींनी माझं कौतुक केलं होतं 1990 साली आणि एक आता आशाताईंनी. त्याच्यामुळे हे पुरस्कार आहेत बघ. येस. हे TV, बीवी, चित्रपट, हे खरे पुरस्कार आहेत जे माझ्या बरोबर राहतील आणि माझ्या बरोबरच जातील. क्या बात आहे. मी पटकन आपली रॅपिड फायर सांगतो. एकच उत्तर द्यायचं तुम्हाला. येस. ओके. इंडस्ट्रीतला असा कोणता डिरेक्टर आहे ज्याचं नाव ऐकल्यावर तुम्ही स्क्रिप्ट वाचत नाही? मराठी, हिंदी? मराठी. नाही, अरे हा काय ना, आता फॉर एक्झाम्पल रोहन माफुसकर, सॉरी हा म्हणजे रॅपिड फायरचा प्रश्न नाही होऊ शकत माझ्यासाठी. कारण आता रोहन माफुसकर असेल किंवा विजय कलमकर असेल, आता ह्यांना काय मी ओळखत नाही. बरोबर आहे. पण ह्यांनी जे काम केलं ते टेरिफिक केलं यार. त्यामुळे जरा हे कठीण होईल. पण तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. दत्ता काका असतील ना, राजदत्त. मी जर 40 वर्षांपूर्वी, अरे तुला माहिती आहे, परवा कालच्या प्रयोगाला आले होते दत्ता काका आमच्या. 94 वर्षाचा माणूस. मी जेव्हा नाचत खाली येतो ना, तेव्हा ते उभे राहिले आणि माझ्यावर ते नाचलेत. तर कमिंग बॅक, राजदत्त हे उत्तर आहे. आणि हिंदीमध्ये संजय लीला बन्साली. क्या बात आहे. सोशल मीडियावरती जे ट्रोलिंग्स होतात त्याला काय उत्तर द्याल एका वाक्यामध्ये? अच्छा.
जर समजा तुम्हाला सेन्सॉर बोर्डचा अध्यक्ष केलं तर कुठला नियम तुम्ही बदलाल? स्वतःलाच बदलीत. नाही नाही, नॉट डिप्लोमॅटिक बोललो ना. कोणता नियम? हा, आ, काय काय रे, 5 जण नाही ठरवू शकत रे. 140 कोटी लोकांनी काय बघावं. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं अजून शिथिल करावं. एकतर ते सिगरेट ओढणं आणि दारू पिणं आणि ह्याच्यावर जे काय लगेच ते मागे हे जे येतं ना, त्याच्यावर मला डिस्क्लेमर. डिस्क्लेमर मला खरंच असं वाटतं की अरे हे केल्याने पिणार नाही आहेत का, किंवा हे आय मीन तुम्हाला बॅनच केलं पाहिजे ना त्या गोष्टी. तर अशा टाईपच्या ज्या गोष्टी असतील ना, त्याच्यावर मला असं वाटतं त्याच्यावर मी बॅन करेन. ओके. जर तुमच्या आयुष्यावर सिनेमा बनवायचं ठरलं तर हु विल बी दॅट ऍक्टर? मीच. नाही 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 नाही, एकतर यार माझ्यावर कशाला कोण चित्रपट करेल रे बाबा. I mean, नाही रे, स्वतःला एवढं इम्पॉर्टन्स देऊ नये रे, खरं सांगतोय. बरं, मग तुम्ही जर कोणाचा बायोपिक करायचं ठरवलं तर कोणाचा करा? हा, हे जास्त महत्वाचं आहे. मला आहे ना APJ अब्दुल कलाम साहेबांवर बायोपिक करायला आवडेल. हा, म्हणजे काय किती काय काय प्रसंगातनं किती खडतर वाट असेल. आणि किंवा ती त्या एक बाई आहेत की त्यांनी फक्त जंगलं वाढवली आहेत जिकडे जाऊल तिकडे, आणि ते पण आपल्या भारतीय बियाण जिकडे तिकडे त्यांनी ना हे केलेलं. त्यांना आता पुरस्कार सुद्धा मिळाला, राष्ट्रपती पुरस्कार. तर अशा लोकांवर मला बायोपिक करायला बायोपिक आवडेल, करायला आवडेल. जे समाजासाठी काहीतरी करू इच्छितात, निसर्गासाठी काहीतरी करू इच्छितात. समाजासाठी ज्यांनी केलेलं आहे अशा लोकांवर काहीतरी करायला मला आवडेल. किंवा एक आहे ना, माझ्या मित्राने मला एक सांगितली होती, बाळू पालवणकर. बाळू पालवणकर फार भन्नाट आयुष्य आहे. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, ते बाबासाहेबांच्या विरुद्ध उभे राहिले होते. ऑफकोर्स हरले ते, पण क्रिकेटर होते ते. अशा टाईपची ती त्यांची ती गोष्ट आहे. जर माझं हे ऐकून जर कोणाला जर करावंसं वाटलं तर मी म्हणेन त्यांनी करावं. बरं, साराभाई वर्सेस साराभाई की वागळे की दुनिया? साराभाई. साराभाई का? का मला तर उत्तरच नाही रे, कारण सतीश काकांसाठी. हाऊ स्वीट. एखादा सिनेमा बघितला आणि तो सिनेमा बघत असताना असं कधी वाटलंय का की अरे यार, हा रोल मी करायला पाहिजे होतो, ह्याने फार माती केली आहे? असं नाही, असं लहानपणी वाटायचं मला. तो सदमा मधला कमल हसनचा रोल करायचा. पण नंतर नंतर आपल्याला आपली ज्या लायकी कळते की नाही रे बाबा, कमल हसन येते. पण मला असं वाटतं की कुठलाही चार्ली चॅप्लिन हा माझ्या मते सर्वात मोठा नट माझ्या लेखी. तर त्यांचं काहीतरी करायला मिळालं किंवा तशा टाईपचं तर काहीतरी, खरं तर नाहीच म्हणा. हे स्वप्नरंजन म्हणता येईल. एखादं वाडकरांचं गाणं जर समजा रिलीज करायचं झालं तर ते गाणं कोणतं तुम्हाला गायला आवडेल? तुमसे मिलकर. कैसा लगा तुमसे मिलकर. एक दोन ओळी. तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके, अरमां हुए पूरे दिल के, तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके, अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान, साथ तेरे रहेंगे सदा,
तुमसे न होंगे जुदा. क्या बात आहे. थँक्यू.